फोटोग्राफर सामनावीराचा पुरस्कार रोहन जाऊया सामन्याच्या दिशेने चालू असलेला सामना सेमीफायनलचा सामना अनिल निगम इथे मंचावरती यायचे आपला रोख रक्कम रोहन गोतावडे यांना आपल्या हस्ते द्यायचं आहे. अनिल निगम यावेळेला मात्र फायनल एक्स्ट्रा फायनल तर त्यांच्याबद्दल 2 संतोष राऊत यांना. परंतु संतोष राऊत यांची विनंती आहे की हा सामनावीराचा पुरस्कार माझा गोलंदाज रुपेश याला द्यायचा आहे. तर रुपेशला विनंती करेन की हा सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे आणि मी आमंत्रित करेन सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी दीपालीताई पडियार यांना, ज्याने सामनावीराचे टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केलेत. दीपालीताई देवजी पडियार यांच्या शुभ हस्ते. हॅलो रुपेश धुमाल यांना सामनावीराचा पुरस्कार तसेच हॅट्रिक घेतल्याबद्दल त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं हरिश्चंद्र पळसमकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हरिश्चंद्र पलचमकर कुठे असतील? हरिश्चंद्र पलसमकर हॅलो रुपेश धुमाल यांना आम्ही टुर्नामेंट बद्दल जे असं फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. खरोखर आपण हॅट्रिक ज्या पद्धतीने घेतलात, सॉरी सेमीफायनल मध्ये तुम्ही तुमचा संघ दाखल झालेला आहे, तर तुम्ही जी सकाळपासून जी मेहनत घेतली आहे त्याबद्दल काय सांगाल आणि आमच्या आयोजकाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला इथे काय पाहायला मिळलं की त्याच्यातून आपलं खेळ तुम्हाला इथे दाखवण्यात आला? 2 शब्द सांगायचे तुम्ही रुपेश धुमाल. थँक्यू चेतन दादा. आपली वडोदरा प्रीमियर लीग याचं आयोजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालं आहे, तर ते देखील मला खूप चांगलं वाटलं. आणि या मॅचमध्ये मी स्वतःवर विश्वास दाखवून मी स्वतःहून पहिली बॉलिंग स्वतःहून मागून घेतली आणि मी त्या पद्धतीने माझा परफॉर्मन्स दाखवला, तर त्याचा देखील मला स्वतःचं प्राऊड फील होतं आहे. तर माझा संघ या क्वार्टर फायनलमध्ये विन होऊन आता आम्ही सेमीफायनलमध्ये पोहोचलो आहे. तर सर्व खेळाडूंचे आणि माझ्या संघाचे खूप खूप आभार. थँक्यू. हॅलो क्षमा मागतो, जे 3 गडी बाद केले होते म्हणजे हॅट्रिकचा चान्स जो रुपेश धुमाल यांनी मिळवला होता, त्यांच्यासाठी जे पारितोषिक लागलेलं होतं ते हरिश्चंद्र पड्यार यांनी त्यांना रोख रक्कम 500 रुपये दिलेले आहेत. तर आम्ही त्यांचं वडोदरा प्रीमियम लीग 2025 पर्व 3 खरोखरच आभार व्यक्त करतो. चुकी झाली त्याच्याबद्दल क्षमा असावी. धन्यवाद. तरी ते 500 रुपयाचं पारितोषिक होतं ते हरिश्चंद्र पडियार साहेब यांच्याकडनं रुपेशसाठी हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं.
फाईट क्लब पंच 2 मिनिटं थांबायचे. चेंडू एकच चेंडू. 6 धावा. येस. सहा धावा ना. यस. यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आहे ती 7. प्रवीण एक विनंती असेल की आपण आपली पॅन्ट थोडीशी खाली घ्यायची. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. दुसरी धाव पूर्ण होईल का. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 2 धावेनंतर धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे ती 9. यावेळेला नो मॅन लँड मध्ये चेंडू विसावतोय. सिंगल धावा मिळेल. यावेळेला पाहायचं चेंडू. यावेळेला झेल होईल. फलंदाज माघारी धाडले फलंदाजाला. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र डीजे वाल्याने सर्वांना नाचवले. धावसंख्या झाली ती 10. धावसंख्या झाली 10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकाचे काही चेंडू झालेले असताना सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ही सूरज यांचे. 10-10.
4 आले. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. कधी पाठवलंय? कोणी पाठवलंच नाही 12वे खेळाडू. दुसरं षटकही संपलेलं आहे आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जैसे ते धावसंख्या झालेला आहे ती 10. सेमीफायनलचा सामना वडदसोल प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं माझं गाव माझा अभिमान या पर्वाचा हा आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा सामना रंगताना आपण पाहतोय तो माऊली 11 वर्सेस फाईट क्लब यांच्यामध्ये माऊली 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. तिसरं षटक शेवटचं निर्णायक षटक फलंदाज असेल रोहित. यावेळेला मात्र वाईडिश फाईन लेगच्या दिशेने भिडकावलेला हा चेंडू जाईल का सीमारेषा पार. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केले आहेत त्या फलंदाजांनी. गोलंदाजाची धुरा सांभाळतोय तो गणेश. यावेळेला आडव्या पट्टीने फेकण्याचा प्रयत्न. दोन धावा मिळतील. धावसंख्या झाली 14. काऊ करण्याच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. दोन धावा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या मात्र संत गतीने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. मोठा पटका आला होता. मात्र तदनंतर एकेरी दुहेरी धावा येत आहेत आणि या एकेरी दुहेरी धावानंतर धावसंख्या आहे ती 16. तिसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना सुंदर ऑफसाईडच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू. वाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली 17. यावेळेला मात्र बैठकीचा शॉट खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा जाईल सीमापार षटकार. यस भारत का बच्चा जय श्रीराम बोलेगा. आणि तिसरं षटक प्रगती पथावर असताना या तिसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती मात्र षटकार मिळाला. शेवटचा चौथ्या चेंडूवरती षटकार मिळाला. 5व्या चेंडूवरती मिळेल का? आणि या 5व्या चेंडूवरती षटकार मिळालेला आहे. सुंदर असं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर या फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाला पाहिजेत.
संघ मला काय डीजे स्पोर्टचे संघ मालक यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अंकुश साठी, अंकुश कोळी यांच्यासाठी 2 धावा मिळतील आणि खरोखरच सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल अंकुश याची. वैयक्तिक अष्टा मला वाटतं 23 या धाव्यावरती तो ना बाद होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. विजयासाठी 32 धावांचं आव्हान आहे. सेमीफायनलचा सामना डीजे विजय धनु पळसमकर उर्फ बाबू यांच्याकडनं 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 250 रुपयाचं पारितोषिक ते जीपे करणार आहेत. त्याचबरोबर डीजे स्पोर्टचे संघ मालक चेतन राऊत यांच्याकडूनही षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय अंकुश यांच्यासाठी. प्रत्येक जीपे करण्यात येईल. या ठिकाणी बक्षिसांच्या कैराती लुटल्या जात आहेत. माऊली 11 संघाचा फलंदाज अक्षय याच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. विजय धनु पळसमकर उर्फ बाबू यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि त्याचबरोबर फाईट क्लब संघाचा गोलंदाज गोविंद याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. विजय धनु पळसमकर उर्फ बाबू यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. तरी दोन्ही खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. कोकणाला क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. मानस हेमंत पळसमकर यांच्याकडूनही माऊली 11 संघाचा फलंदाज अक्षय याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. बॉल चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू
जाऊया मैदानाच्या दिशेने चालू असलेला सामना माऊली 11 वर्सेस फाईट क्लब यांच्यामध्ये हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यलगार केला गेलाय तो फाईट क्लब संघाकडून, परंतु पुनरागमन करण्याचं कौशल्य देखील अक्षय नामक फलंदाजाकडे असेल. यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ. पाहायचं चेंडू सीमारेषा क्रॉस करेल का. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धावाही पळालेत. 3 धावा पूर्ण केल्या या पहिल्या चेंडूवरती. फाईट क्लब संघाकडून गोलंदाज गोविंद टिचून गोलंदाजी करताना आपल्याला दिवसभरात पाहायला मिळाली त्या गोविंदची गोलंदाजी. या वेळेला मात्र डॉट चेंडू घेतलाय. यस यस अनिल निगम साहेब कुठे असतील तर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अनिल निगम, सेमीफायनलचा सामना पर्व तिसरं, या पर्व तिसऱ्यामधील पहिला सेमीफायनलचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आकाशाच्या दिशेने झेपावलेला चेंडू, चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक मात्र 2 धावा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने पाहता नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल राऊत 11 वर्सेस लक्ष्मी स्पोर्ट यांच्यामध्ये हा नाणेफेकीचा कौल होतोय आणि नाणेफेकीचा कौल राऊत स्पोर्ट संघाने आपल्या नावावरती कोरून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. गोविंदचा पुढचा चेंडू, या वेळेला मात्र पाहायचा चेंडू जाईल का सीमारेषेच्या पार. 2 क्षेत्ररक्षक येतात, चेंडू खाली. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजांकडून. या 2 धावेनंतर धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 7. 32 धावांचा पाठलाग करत असताना, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोविंदचे टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला गोविंद नामक गोलंदाज. 4 चेंडू मध्ये 7 धावा दिल्यात. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने टोळावलेला हा चेंडू. फलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अक्षय. ज्या अक्षयसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वैयक्तिक असं पारितोषिक आलेलं आहे ते विजय धनु पळसमकर उर्फ बाबू यांच्याकडनं अक्षयसाठी 100 रुपयाचं पारितोषिक व मानस हेमंत पळसमकर यांच्याकडून अक्षयसाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारामागे असेल.
यावेळेला मात्र जोरदार प्रहार केलाय चेंडूवरती, चेंडू जाईल सीमा रेषा पार, आलाय कणकणीत षटकार. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. बारा चेंडू आणि 18 धावा. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय 12 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र सूर्याने मावळतीच्या प्रवासाला सुरुवात केली असेल, वातावरणात शीतलतेचा गंध पसरला असेल, सूर्याने मावळतीच्या प्रवासाला सुरुवात केली असेल, वातावरणात शीतलतेचा गंध पसरला असेल, पण क्रिकेटच्या या वातावरणात मात्र उष्मा जागृत केलाय, उष्णता आणलीय, तापमान वाढवलंय, श्वास रोखून ठेवलाय या सर्व क्रिकेट रसिकांचा. या ठिकाणी पुढचा गोलंदाज राजू. 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. 20 ते 25 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. राजू यांचा यावेळेला मात्र स्लोअर चेंडू खेळलाय आणि चेंडू काही समजला नाहीये तो फलंदाजाला. आणि खरोखरच सुंदर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती एकट्या राजूचीच, जी मी म्हणणार होतो रनिंग बिटवीन द विकेट फलंदाजांचे, पण राजूने जे रनिंग बिटवीन विकेट म्हणजे जे काय रनअप घेतला त्याने आणि जो काय स्लोअर डिलिव्हरी फेकली तो लाजवाब डिलिव्हरी होती. सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजीचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे या डोंबिवली या ठिकाणी. वडोदरा प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं पाहायचं. या पर्वाचा मानकरी कोण ठरतोय? या चमचमत्या ट्रॉफीवरती कोण नाव करतोय? राजू याचा पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, जागावरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र मिस फील्ड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आत येतोय कणकणीत चौकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या झालेली आहे ती 18. विजयासाठी 14 धावा. समीकरण काहीसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. राजू यावेळेला मात्र वेगवान चेंडू, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, बाईच्या स्वरूपात वाईड +4. धन्यवाद डीजे. आता मात्र दडपण दिसतंय गोलंदाजावरती. यावेळेला काऊ कॉर्नरच्या दिशेने भिरकावलेला चेंडू, चेंडू जाईल सीमा रेषा पार, आलाय खणखणीत षटकार. धावसंख्या झालेली 29.
विजयासाठी 3 धावांचं आवश्यकता. यावेळेला मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल का? अक्षयसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. राजू यावेळेला मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला या जातोय चौकार आणि विजयी झालाय माऊली 11 संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण पोहोचलेलात या वडदसोल प्रीमियर लीग 2025 पर्व तिसऱ्याच्या फायनलिस्ट झालेल्या आहात. खरोखरच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्याचबरोबर उपविजेता ठरलेला आहे तो, या सामन्यातील उपविजेता ठरलेला आहे तो संघ फाईट क्लब संघ. आपला या ठिकाणी या पर्वातील प्रवास या ठिकाणी संपलेला आहे.